कृष्णे तू बस, मी पाणी आणते तुझ्यासाठी. तुमच्या नवऱ्यानं व्याजावर पैसे घेतलेत माझ्याकडनं. ठीक आहे, माझ्या घराचे कागदपत्र. अगं जोपर्यंत या माणसाचे पैसे देत नाही तोपर्यंत माणूस घरात हलणार नाही. अगं ती कृष्णा तिकडे वाट बघत बसली असेल आपली. माझ्यासाठी राहिल्या कृष्णाचा तरी विचार कर ना. अगं गाडीच्या लायसन्स व्हायचं काम होतं म्हणून तालुक्याला गेलतो. आणि येताना गाडीच पंक्चर झाली आणि त्यामुळे घरी पण यायला उशीर झाला. दुसरी गाडी पण मिळेल नाही ना, आहे का नाही अशा? होय, आता यासनी यायलाच एवढा उशीर झाला म्हणल्यावर तुला रातचं कसं यायचं न्यायला? बरं दिसतं का ते? आणि पोशाख पण घ्यायचा राहिला होता ना. होय, आणि मी म्हणलं ज्याचा त्याचा मानपण व्हायच पाहिजे, उगाच मोकळा हात हलवत जाया नको. बरं दिसत नाही ते, आणि म्हणून उद्या येणार होतो तुला घ्यायला आम्ही. तू जर मला तुझी बायको म्हणून स्वीकारणारच नसशील तर मग माझा या घरात राहण्याला अर्थ काय? मी माझ्या मामा मामीला आणि तुझ्या घरच्यांना आयुष्यभर नाही फसवू शकत. आणि मी तुला माझी बायको कधीच नाही मानू शकत. आणि जोवर तू मला तुझी बायको म्हणून स्वीकारत नाहीस तोवर मी या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. अगं काय झालं रडायला? तुला मी न्यायला आलो नाही म्हणून रागावलीस का आमच्या? अगं मग तुला कोणी काही बोललं का? इकडं बघ, इकडं माझ्याकडे बघ. मुलीने काही त्रास दिला का तुला? नाही. अगं मग का बरं अशी रडतेस? राया काय बोलले का? अगं लग्नानंतर पहिल्यांदाच आली ना, त्याच्यामुळे तिला जुनं सगळं आठवत असेल. तिकडं आपली घरची सगळी आठवण येत असेल, त्यामुळे गैवरून आलं. कृष्ण हे खरं आहे का? गे वेडाबाई, असं रडून कुठं काही होतंय होय? अगं पुरीच्या जन्माला हे काही चुकत नाही. तिला आपलं माहेर सोडून एक ना एक दिवस जावंच लागतंय. पण ही नाळ अशी सहजासहजी तुटत नाही ग. मी माझ्या माहेरी पहिल्यांदा गेलती ना तेव्हा मला बी असंच झालं होतं. वाटलं होतं आपलं आता इथं कायच नाही. तू घाबरू नको. तुझं माहेर, मामा मामी, आम्ही तुला कधीच अंतर देणार नाही. ही घर असू नसू आम्ही तुझ्यासाठी कायम असू. घर असू नसू म्हणजे? नाही, काय नाही. आता कसं सांगू तुला? कर्ज नाही फेडलं तर आता ही घर आपलं राहणार नाही. तुम्हाला सांग, तू का रडत होतीस? अगं मामे, मामा म्हणलं तेच. मी लई दिवसांनी इकडे आली ना म्हणून मला रडायला आलं, बाकी काहीच नाही बघ. आता कसं सांगू मामे तुला, रायानं मला स्वीकारलं नाही तर आता कायमचं हीच माझं घर असणार आहे. मला पण ह्या नात्याला पुढे घेऊन जायला जमणार नाही. आणि जोवर तू मला तुझी बायको म्हणून स्वीकारत नाहीस तोवर मी या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. राया, काय र? कृष्णा गेलिया म्हणून कर्मा नाही का काय तुला? अगं तसं काय नाही.
नाहीतर बघ बाबा, घरची जशी फसल्या ती तसा तू बी तिच्या जाळ्यात फसशील. हा म्हणजे तुला काय एवढं बी कळना मी कृष्णीचं आजूबाजूला काय चाललंय ती. तिने बळनं तिच्या मामा मामीसनी सांगितलं असेल बघ न्यायला येऊ नका म्हणून. म्हणजे मग भाऊसाहेबांनी जावं लागल ना त्यांच्या मिनत्या करायला. आणि अक्षी तसंच झालं बघ. भाऊसाहेब गेल्याशिवाय नाही ती आली. अगं कामात अडकली असतेली. तर हातातली कामं सोडून तिला न्यायला आली असती तर करोडोंचं नुकसान नसतं का झालं त्यांचं. मी सांगते राया तुला, हळूहळू ह्यांच्या अपेक्षा कशा वाढत जाते ती का नाही तू बघच. अरे ह्या गरीब लोकांनी मी चांगली ओळखून आहे. आपल्यासारख्या श्रीमंत लोकांच्या लेवलला यासाठी का नाही ही काय वाटल ती करायला तयार असते ती बघ. आपल्यासारख्यांकडनं काम करून घेतली, आपल्यासारख्यांची मान खाली घालवली का नाही म्हणजे मगच ह्यांच्या जीवाची शांती होती. बघ तू माझ्याकडनं लिहून घे, एक ना एक दिवस भाऊसाहेबांची आणि आपल्या घरच्यांची मान खाली घालायला लावत्या का नाही बघ. आणि ही समद कारखानं एक दिवस तिच्या ताब्यात घेत्या का नाही बघ तू. ती शक्य नाही. मी इथं कशाला आहे? मी माझ्या घरच्यांची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही. आणि मी असताना कारखान्याकडे कोणी वाकड्या नजरेनं बघायचा तर विषय सोडून द्या. ही कारखानं मी माझ्या कष्टाने उभं केल्यात. आणि असं पण मी जर तिला बायको म्हणून स्वीकारलंच नाही तर तिचं काय चालणार या घरात? मी असताना ती येईल आणि सगळं ताब्यात घेईल ते कधीच शक्य नाही. इकडे ये. काय झालं, कशाला बोलावलं? अहो माझ्या जीवाला अजिबात चैन नाही बघा. तिच्या हातानं रायात नक्की काहीतरी झालंय. त्या बिगरती अशी रडायची नाही. तू तर आताच म्हणले ना माहेर आल्यावर नव्या नवरीचं डोळं पाणवत्यात म्हणून पहिल्यांदा. हो भय, पण तिचं डोळं त्या कारणासाठी पाणावलं नव्हतं. तिने रडू नये, तिला बरं वाटावं म्हणून मी तसं म्हणलं होतं. पण तिच्या मनात काहीतरी वेगळं चालू आहे बघा. मामी आहे मी तिची. तिचं जरा कुठं काही बिनसलं की लगेच कळतंय मला. घराबद्दल तर नसताना कळलं काय? नाही तसं वाटत नाही मला. मला काही माहित नाही बाई. तिला ह्या घराबद्दल कळलं तर तिला किती वाईट वाटेल ती. मामा मामी तुम्ही अजून झोपल्या नाही वे? अगं झोपणारच होतो, व्हायचं आवरावर बाकी होती ना म्हणून थांबलेल्या. आम्ही पण मदत करत होतो. कृष्णे अगं काय करतेस हे? एक तर 2 दिवसाकरता आलेस तू आणि माहेर येऊन काम करणार आहेस वय. ठेव बघू ते, जाऊन आराम कर. जा जाऊन झोप जा तू. अगं 2च दिवस मदत करायला मिळते तुला, तेवढं तरी पुण्य लाभू दे की. अगं पुण्य तर मागच्या जन्मी मी केलंय म्हणून तर माझ्या पोटी जन्माला आली नाहीस तरी बी तुझी आई होता आलं मला. वय ग मामे, आता तुला घराकडे ध्यान देता येत नसेल काय ग? मी काय म्हणते, मी आदन मधनं येत जाईन घर आवरायला. हा फक्त मला घर आहे तसं पाहिजे बरं का, अगोदरच सांगून ठेवते. अहो भाकरी देऊ अजून? नाही नको. तुम्ही आज कृष्णाला आणायला? अहो त्याला नाश्ता तरी करू दे. मग विचारा काय विचारायचे ते. तुमचा नाश्ता झालाय, तुम्ही जाल कारखान्यावर आणि तो तुमच्या मागे तसाच आला तर राया बस आधी नाश्ता करून घे. मला नाही आवडलं ही. मग दुसरं काहीतरी करू का? मी नाश्त्याचं नाही म्हणत आहे.
भाऊसाहेबांनी कृष्णाच्या घरी जाऊन तिच्या घरच्यांना बोलवून आणलेलं. आपण सांगितलं होतं ना त्यांना येऊन घेऊन जावं म्हणून. मग तरी बी एवढा उशीर करायची काय गरज होती त्यांना? आता झाला उशीर, त्यात सोपांची काय चूक? आणि गेलो आम्ही त्याला बोलवायला, त्यात काय बिघडलो? राया, एक गोष्ट ध्यानात ठेवा, मान दिल्यानं वाढत असतो, मागितल्यानं नाही. अहो कशाला बोलताय त्याला एवढं? लहान आहे का तो? लग्न झालंय त्याचं. हा, म्हणूनच सांगतोय. आणि तो कृष्णाबरोबर कसं वागतोय ते आमच्या ध्यानात येत नाही असं समजू नका. ती पोरगी आमची इज्जत राहावी, मान राहावा म्हणून या घरात आलीये, याची तरी जाणीव ठेवा. तिला देता येईल तेवढं सुख द्या. यापुढे तिला झालेला त्रास आम्हाला सहन होणार नाही, आम्हाला आवडणार नाही, ध्यानात ठेवा. आणि आम्हाला पण तुम्ही कुणाच्या दारात जाऊन तुमचा मान गमावलेला आवडणार नाही. एक मिनिट राया, एक मिनिट. ते कोणी नाही, व्याई आहेत आमचे. त्यांची पोरगी सून म्हणून आली आहे या घरात. हा, आता नसेल त्यांच्याकडे पैसा अडका म्हणून नातं छोटं होत नाही. अहो, ज्यांच्याशी आपली सोयरीक जुळली त्यांच्या घरी जाण्यात कसला आलो मानपान. आणि राया, एक गोष्ट ध्यानात ठेवा, आजपर्यंत आम्ही पैशापेक्षा नात्याला जास्त महत्व दिलंय, नात्याला जास्त सांभाळलंय. आमच्या नंतर तुम्हाला सुद्धा तेच करायचंय. आम्ही दिलेले संस्कार तुम्ही विसरणार नाही, एवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडनं. आणि त्यात तरी आम्हाला तुम्ही निराश करू नका, म्हणजे झालं. कृष्णाताई, हे कृष्णाताई. अगं बाई, भक्ती, साईनी, वैशाली ताई, तुम्ही सगळे इकडं? अगं ये की, बस ना, तुझ्यासाठी फराळ आणलाय. कृष्णा, अगं कशी आहेस? चांगली आहे ताई. मंगळसूत्र चांगलं शोभून दिसते गळ्यात तुझ्या. वाटलं नव्हतं एवढ्या लवकर लगीन होईल तुझं म्हणून. पण झालं ते चांगलंच झालं, नशीब काढलंच बघ. विद्यार्थ्याच्या घरची सून झालीस, नाहीतर एवढ्या मोठ्या घरची सून व्हायला वाईच पोरी देव पाण्यात बुडवून बसलेले असते ते. होय, नवं नवं लगीन आहे, दाजीसनी काय करमणार आहे याच्याशिवाय? रात्रीची झोप पण येणार नाही. ए, नका तिला त्रास देऊ. कृष्णा, भाऊसाहेब तर लय मोठ्या मनाचं आहे ती सगळ्यासनीच माहितीये. पण रंजनाविनी कशा आहेत ग? लय खाष्ट नाहीत ना? अहो नाही ताई, समधी लोक चांगली आहेत बघा, मला लई जीव लावतात. आशा, या की. थांबा, ह्यो पाठ घ्या की बसायला. घ्या. काय ग, काल लय उशीर झाला का कृष्णाला आणायला? वाईज लवकर जायचंच की. एवढ्या रातचं कोण जातंय 5 परतवणीला पोरीला आणायला? जाऊ दे बाई, तुला काय सांगू आमचं दुखणं. काय ग, काय झालं? काल कसला तरी गोंधळ सुरू होता तुमच्या घरात. सोपांना अजून कर्ज उचलले वाटतं. अगं बी, हळू बोल की जरा, कृष्णी ऐकल ना. म्हणजे खरंच कर्ज उचलले? तर आता एवढ्या मोठ्या घरात कृष्णाला दिले म्हणल्यावर मानपान करायला पैसा तर लागणारच म्हणा. लय आहे का ग कर्ज आशा? वय, आणि ती फेडायची मुदत बी संपली आता. म्हणून तर तो माणूस काल घरीच येऊन बसला होता. पैसा दिल्याशिवाय जाणारच नाही म्हणत होता तो. आणि म्हणून कृष्णीला आणायला जायला उशीर झाला. मग दिला का त्याला पैसे? कुठनं द्यायचं? एवढा पैसा असतं घरात तर कवाच दिला असतं ना. घराचं पेपर दिलं त्या मुडद्याच्या हातात, तवा गेला तो. काय म्हणजे घर गाण टाकलं होय तुम्ही? मग दुसरं उरलंयच काय आमच्याकडं? कृष्णीला आणायला जायला उशीर झाला तर घरातले काय म्हणतील? आणि पुरीची मान आमच्यामुळे खाली जाय ना ग, म्हणून केलं आम्ही हे सगळं. अगं आशा, ही तर तुमच्या डोक्याला छेद जायची वेळ आली तरी अजून तुम्ही कृष्णाचा विचार करताय वे? तिच्यासाठीच तर जगतोय आम्ही दोघं. ती सगळं काही आहे आमच्यासाठी. ती का दिसत नाही वे आम्हाला आशा? ठीक आहे बाया, आता जी काही नशिबात लिहिलंय ती कुणाला चुकलंय वय. लवकर कर्ज फेडा, नाहीतर घर जाईल. तेवढी काळजी घ्या म्हणजे झालं. बरं चल, मी वाईस कृष्णाशी गप्पा मारते. काय पण म्हण कृष्णे,
पण तुला लग्न ना चांगलंच मानवलंय बघ. चेहऱ्यावरची हळद रंगली या, नाहीतर काय गोरी पडली या. तसं काय बी नाही, मी जशी आधी होते ना तशीच आहे. कृष्णे, तू आधी होतीस तशी असलीस ना तरी सुद्धा तुझं नशीब ना लयच बदलले. म्हणजे एवढ्या मोठ्या घरात लगीन करून जाशील असं वाटलंच नव्हतं. सासरच्या बाबतीत नशीबवान आहेच कृष्णा, पण माहेराला कमी लेखू नका. पोरीच्या सुखासाठी घरदार घाण टाकून वाढवणारं मामा मामी भेटायला पण नशीब लागतं. घरदार घाण टाकून म्हणजे? अगं म्हणजे घर घाण टाकायला लागलं ना तरी मी मागं पुढे बघणार नाही असं म्हणायचं होतं तिला. होय होय, असंच म्हणायचं होतं मला. पण तशी येळच येऊन देणार नाही मी. माझ्या कृष्णीचं सगळं चांगलं होणार आहे. आणि एकदा का ती यशी झाली ना की तिला जी जी पाहिजे ती समजा स्वतःच्या हिमतीवर मिळवल ती. हाय का नाही ग कृष्णे? राया, अरे थांब, आज जेवायला काय बनवू? तुला पाहिजे ती बनव. अशी पण जेवणावरची इच्छा उडली आहे माझी. का? काय झालं र? आता अजून काय व्हायचं बाकी आहे? बघितलं ना भाऊसाहेब काय बोलले ते. ह्यावेळी तरी आम्हाला नाराज करू नका. म्हणजे त्यांना असं वाटतंय की कृष्णाशी मीच चुकीचं वागतोय. तुम्हाला काय गरज होती माझ्यातून कृष्णाची घडते ती त्यांना सांगायची? अरे काय बोलतोस राया? आम्ही कशाला जाऊ सांगायला? हे बाबा, माझ्याकडे तर बघू बी नगस. मी अशी बी जात नाही भाऊसाहेबांशी बोलायला. आणि ही समज सांगायची माझी हिंमत तर होईल का? आणि मला तर माहितच नाही तुझ्यात आणि कृष्णात काय चाललंय ते. तेव्हा पटजीशी सांग बघू काय चाललंय ते. काय नाही चाललं. राया, अरे सांगून टाक की एकदाच समद्यासनी. घरात असं किती दिसलं पण राहणार आहे तवा. आज ना उद्या कळणारच आहे. नाही आवडत तुला कृष्णी तर नाही आवडत, त्यात सांगायला काय घाबरायचंय? अगं काय बोलतेस गुले? अगं काय चुकीचं बोलते मी. राया उद्या कृष्णीला आणायला गेला आणि त्यांची दोघांची दोन दिशेकडे तोंड बघितली की समदेसनी काय कळायचं राहणार आहे बी तवा. ती येळच येणार नाही. काही झालं तरी मी कृष्णाला आणाय जात नसतो. अरे राया, असं काय बोलतोयस तू? अरे तुझी ती बायको आहे, असं डोसक्यात राग घालून घेऊ नकोस. राया ऐक माझं. असे तिच्या मैत्रिणी आलत्या, त्यांच्याकडेच गेल्या ती. येईलच इतक्यात. तिला काय कळत नाही ना? नाही अहो, नाही काय कळलं. नका तुम्ही काळजी करू, होईल समज नीट. हं? देवा, आमच्या मागची सगळी इडापिडा टळू दे बाबा. माझ्या कृष्णीला सुखात ठेव. तिला सगळ्या संकटांमधनं वाचव बाबा. तू आतापर्यंत तिला प्रत्येक अडचणीतनं बाहेर काढलेस, तसंच इथून पुढे बी बाहेर काढ तिला. आणि ह्या घराबद्दल तिला काय बी कळू देऊ नकस, एवढीच प्रार्थना आहे बघ तुझ्याकडं. ही मामी, अगं एवढं काय मागतीस देवाकडं? हा? काय नाही, कुठं काय. मामे, अगं एवढी बावरल्यासारखी का झालीस? नाही, काय नाही, कुठं काय. बरं मी कालवण टाकले, आले जा. मामी थांब, मला खरं खरं सांग, ती बाई जे काय बोलत होती ते समज. अगं कृष्णे, तिच्या बोलण्याकडे कुठं ध्यान देतेस तू? ती असंच काय बाई बोलत होती बघ, तू नको लक्ष देऊस. हा, काय झाली का तयारी?